नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले तर अर्थातच पाहुणचारासाठी आपण त्यांना चहा करतो आणि चहा करताना एक प्रश्न सहज विचारला जातो की चहामध्ये साखर चालेल का, कमी साखरेचा करायचा आहे। याचाच अर्थ असा आहे की आता हा डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा एवढा कॉमन झालेला आहे। सहजरित्या आपल्याला घरात आपल्या पेशंट सापडतात, आजूबाजूला आपल्याला आपल्या डायबिटीजचे पेशंट सापडतात। आज हे तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचं कारण म्हणजे 14 नोव्हेंबर हा मधुमेह दिन किंवा डायबिटीज अवेअरनेस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि आपल्या भारतामध्ये ही डायबिटीजची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे आणि असं वर्तवलं जातं वेगवेगळ्या रिसर्चेसमध्ये किंवा सर्वेजमध्ये की येत्या काही 10-15 वर्षांमध्ये जगातला नंबर 1 चा देश हा डायबिटीज मध्ये आपला असू शकतो, भारत देश असू शकतो। तर ह्या सगळ्यांसाठी काय उपाय आपल्याला करता येईल किंवा डायबिटीज म्हणजे नक्की काय आहे हे आपण आज जाणून घेऊ। डायबिटीज हे वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला होतो। जनरली आपल्याला माहिती आहे की सध्या काही 2 प्रकारचे डायबिटीज असतात, टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीज। मेजॉरिटी हे पेशंट्स आपल्याला बघायला मिळतात। त्यामध्ये काही पेशंटला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज आपण असं म्हणतो आणि काही इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीज असं म्हणतो, ज्यामध्ये इन्सुलिनचे इंजेक्शन्स किंवा औषध गोळ्या ज्या पेशंटला घ्याव्या लागतात, इन्सुलिनवर ते पेशंट असतात त्यांना आपण इन्सुलिन डिपेंडंट असं म्हणतो। आणि जे रुटीन लाईफस्टाईल मॅनेजमेंट किंवा त्यामधल्या चेंजेसवर डायबिटीज कंट्रोल करू शकतात ते नॉन डिपेंडंट असे डायबिटीजचे रुग्ण आपण म्हणू शकतो। त्यांना साधारण ह्या कॅटेगरीमध्ये आपण त्यांना डिवाइड करू शकतो। शक्यतो काही आता हळूहळू लहान मुलांमध्येही आपल्याला डायबिटीज बघायला मिळतो, ज्याला आपण जुवेनाईल डायबिटीज, जेस्टेशनल डायबिटीज किंवा पीडियाट्रिक पेशंट्समध्ये आपल्याला ह्या प्रकारच्या गोष्टी आढळून येतात, जिथे मुलांना सुद्धा आपल्याला इन्सुलिनची इंजेक्शन्स द्यावी लागतात किंवा त्यांच्यावरही रेस्ट्रिक्शन्स असतात, काही पथ्य त्यांना पाळावी लागतात। तर ह्या सगळ्या गोष्टींवर औषधं हा एक इलाज आपल्याला माहिती आहे की ज्याच्यावर आपण कंट्रोलमध्ये राहावी आपली शुगर म्हणून औषधं घेतो आणि त्या औषधांद्वारे शुगर कंट्रोल करतो। पण डॉक्टरनी आपल्याला सांगितलेलं असतं की ही औषधं तुम्ही कंटिन्युअसली घेणं आवश्यक आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये रुटीनमध्ये तुम्हाला काही पथ्य पाळणं आवश्यक आहे, तर तुम्हाला ह्याचे पुढचे साईड इफेक्ट होणार नाही किंवा ह्यामधनं होणारे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला अवॉइड करता येतील। तर आपल्याला तर हा डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स होऊ न देणं किंवा तो कंट्रोलमध्ये ठेवणं तर तेवढंच आवश्यक आहे। त्याचबरोबर हा मुळापासून कसा आपल्याला कमी करता येईल ह्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जसं जसं वय वाढतं तसं तशी आपली इम्युनिटी पॉवर ही कमी होत असते किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा जो काही आपल्या शरीरावर औषधांचा साईड इफेक्ट होत असतो तो टाळण्यासाठी आपल्याला वेगळ्या थेरपीजचा अवलंब करणं गरजेचं आहे, जसं की डाएट आहे, तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे आणि त्याचबरोबर काही अशा गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही घरच्या घरी करून तुमचा डायबिटीज हा कंट्रोलमध्ये ठेवू शकता, म्हणजे शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवू शकता। डॉक्टर लजपतराय मेहराज न्यूरोथेरपी ही एक विना औषधी थेरपी आहे, ज्याद्वारे आपण कुठलाही आजार जो असेल तो विना औषधी समूळ नष्ट करण्यासाठी शरीराला स्टिम्युलेट करतो। वेगवेगळ्या ग्रंथींना नॅचरल पद्धतीने स्टिम्युलेट करून त्यांना त्यांचं कार्य जे आहे ते योग्य रीतीने चालवण्यासाठी आपण भाग पाडतो, ज्याद्वारे आपला आजार हा बरा होऊ शकतो। तर छोटासा पॅनक्रियाज हा ऑर्गन आहे आपला, ज्या पॅनक्रियाज ऑर्गनमध्ये इन्सुलिन नावाचं एक केमिकल तयार होतं, ज्याद्वारे आपली रक्तातली साखर म्हणजे ग्लुकोज लेवल जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते। आणि त्याच पॅनक्रियाजला नॅचरल पद्धतीने कसं स्टिम्युलेट करायचं ते मी आज तुम्हाला दाखवते। त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं शुगर लेवल जी आहे ती नक्कीच कंट्रोलमध्ये राहील। तर मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता। आपली हा जो फोल्ड असतो मांडीचा, जांघेचा, तिथे तुमच्या दोन्ही हातांनी दोन्ही मांडींवर तुम्हाला अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे 6 सेकंदांसाठी।
हा न्यूरोथेरपीचा पॉइंट आहे, पॅनक्रियाज, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये पॅन असं म्हणतो. 6 सेकंद दाब दिल्यानंतर थोडा रिलीज करायचा आहे, परत एकदा 6 सेकंद दाबायचे आणि सोडायचे. म्हणजे आपण 2 वेळेस 6-6 सेकंद जांघेच्या खाली दाबलेला आहे, त्याला म्हणायचं टू पॅन. आता हा टू पॅन जो पॉइंट आपण दाबला, ह्यानंतर आपल्याला 1 मिनिट थांबायचं आहे. परत आपल्याला तीच स्टेप कंटिन्यू करायची आहे. परत मी करून दाखवते. पॅनक्रियाज पॉइंट, जांघेच्या एक्झॅक्टली खाली आपल्याला जी फोल्ड असते आपली जांघेची त्याच्या खाली दाबायचे 6 सेकंद, थोडासा रिलीज करायचं प्रेशर, परत दाबायचंय 6 सेकंद. शक्यतो घड्याळाप्रमाणे 6 सेकंद आपल्याला मोजायचे आहेत. हे झाले टू पॅनचा सेकंड सेट. 2 सेट आपण केले 1 मिनिटाच्या अंतराने. परत आपल्याला 1 मिनिटाचा गॅप करायचा आहे, परत हा सेट रिपीट करायचा आहे. असे 1-1 मिनिटाच्या अंतराने 6 सेट तुम्हाला करायचे, म्हणजे टू पॅन इंटू 6 टाइम्स आपल्याला हा पॉइंट द्यायचा आहे. हे केल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करू शकता, जर तुम्ही रोज 2 वेळेस हा पॉइंट केला, तुमच्या रुटीन जी तुमची डायबिटीसची ट्रीटमेंट चालू आहे त्यासोबत जरी केला, तरी त्यानंतर तुम्ही डिफरन्स बघू शकता. जेव्हा तुम्ही महिन्याला तुमचं ब्लड शुगर लेवल चेक करता, त्या ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला नक्कीच डिफरन्स जाणवेल. तर ह्या पद्धतीचा तुम्ही नक्की अवलंब करू शकता, किंवा ह्यासोबत तुम्हाला अजूनही काही दुसरे त्रास असतील तर आमच्याशी संपर्क करू शकता. रिवाइव्ह हेल्थ केअर सेंटर, उल्कानगरी, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.